देवळाली कॅम्प परिसरातील जुने स्टेशन वाडी चौधरी मळा येथे मागील 8 दिवसांपूर्वी बिबट्यामध्ये आणि त्याचे काही बछडे स्थानिक नागरिकांना आढळले होते। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला होता। तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी वन विभागात तक्रार देऊन या परिसरामध्ये पिंजरे लावण्याची मागणी केली आणि नंतर वन विभागाकडून 8 दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज शुक्रवारी सकाळी मयूर चौधरी हे शेतामध्ये काम करत असताना नाल्याजवळ लावलेल्या पिंजऱ्यातून आवाज येता चौधरी यांनी जाऊन बघितल्यानंतर एक बिबट्या जेरबंद झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। तत्काळ ग्रामस्थांनी वन विभागाला घटनेची माहिती देताना वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्यास ताब्यात घेतला आहे। तरी या परिसरामध्ये मागील अनेक बिबट्याचे मुक्त संचार होत असल्याने संदीप चौधरी, उमेश चौधरी, निलेश चौधरी, मयूर चौधरी, पंकज चौधरी, अंबादास कुंवर, संजय चौधरी, रवी चौधरी यांच्यासह महिलांनी केले आहे। परिसरात अजून पिंजरे लावण्याची मागणी केलेली आहे, जेणेकरून वडनेर दुमाला या ठिकाणी झालेली घटना पुन्हा होऊ नये यासाठी वन विभागाने तात्काळ गांभीर्य घेत या परिसरात जास्त प्रमाणात पिंजरे लावून बाकी बिबट्यांना जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे। यावेळी नाशिक वन परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी अनिल अहिरराव, विजयसिंह पाटील यांच्यासह सोमनाथ निंबेकर, पांडुरंग भांगरे, अशोक खांजोडे रेस्क्यू झालेला बिबट्या ताब्यात घेऊन नाशिक येथे गंगापूर रोपवाटिकेत हलवण्यात आला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प, भगूर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।